नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले सर्वांचे या यूट्यूब चॅनलवर। आज आपण मराठी व्याकरण या विषयाअंतर्गत भाग 28 मध्ये संभाव्य प्रश्न पाहणार आहोत। चला तर सुरुवात करूया। पहिला प्रश्न, अंबक या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? तर अंबक या शब्दाचा अर्थ डोळा असा होतो। जसे नयन, लोचन, नेत्र, चक्षु हे देखील डोळ्याचे समानार्थी शब्द आहेत। पुढे, समूहदर्शक शब्द ओळखा। शत्रूला सामील झालेला, तर ते आहे घरभेदी। पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे। स्वतःच्या घरातील किंवा स्वतःच्या पक्षातील गुप्त माहिती शत्रूला देणाऱ्या किंवा शत्रूला सामील होणाऱ्या व्यक्तीला घरभेदी म्हणतात। पुढे, डोके हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडणारा आहे? तर डोके हा आहे देशी शब्द, कारण जे शब्द इतर भाषांमधून आलेले नसून महाराष्ट्रातील मूळ रहिवाशींच्या बोलीभाषेतील आहेत त्यांना देशी शब्द म्हणतात। पुढे, प्रतिष्ठापित करणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता आहे? प्रतिष्ठापित करणे म्हणजे एखाद्या संस्थेची अधिकृतपणे सुरुवात करणे, म्हणजेच स्थापना करणे। पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे। पुढे, तृतीया विभक्तीचा कारकार्थ कोणता? तृतीया विभक्ती ज्याचे प्रत्यय असतात ने, ए, शी, ही, तर त्याचा कारकार्थ करण असा होईल। करण या शब्दाचा अर्थ होतो साधन, म्हणजे क्रिया करण्यासाठी ज्या साधनाचा वापर होतो त्याला करण म्हणतात। उदाहरणार्थ, रामूने चाकूने सफरचंद कापला, तर चाकू या साधनाचा वापर केला आहे आणि चाकूला ने हे प्रत्यय वापरला गेलेला आहे, म्हणजे तृतीय विभक्तीचा, आणि चाकू हे साधन आहे म्हणून करण हा तृतीय विभक्तीचा कारकार्थ होईल। पुढे, कर्तव्यदक्ष या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? तर कर्तव्यदक्ष म्हणजे कर्तव्य परायण, कर्तव्य तत्पर आणि कर्तव्य जागणारा, म्हणजे तीनही बरोबर। कर्तव्यदक्षाचा अर्थ होतो आपले कर्तव्य चोख बजावणारा, म्हणून हे तीनही पर्याय योग्य होईल। पुढे, खालीलपैकी अयोग्य पर्याय निवडा। तर अनल म्हणजे अग्नी, विस्तव, चांदणे म्हणजेच कौमुदी, ज्योत्स्ना, आणि कावळा याचे समानार्थी शब्द आहे वायस, एकाक्ष, आणि अश्व, भुजंग अही। तर मित्रांनो, पर्याय क्रमांक 4ची जोडी चुकलेली आहे, कारण अश्व अर्थात घोडा आणि भुजंग अही याचा अर्थ होतो साप, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 चुकीचा आहे। इतर सर्व पर्यायात समानार्थी शब्द बरोबर दिलेले आहेत। पुढे, खालील पर्यायातील प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द ओळखा। तर शब्द आहे प्रतीक्षा, तर प्रतीक्षा लिहिताना तला दीर्घ विलंटी असते, अर्थात पर्याय क्रमांक 3 हा योग्य उत्तर आहे। पुढे, अलीकडे पावसाचे प्रमाण खूप कमी झाल्याने वृक्षारोपण मोहीम राबविली पाहिजे। या वाक्यात अशुद्ध शब्द किती आहेत? तर इथे अलीकडेमध्ये लला दीर्घ विलंटी हवी होती। पावसामध्ये इथे उसाचं ऊन असून इथे व असायला हवा होता। पावसाचे प्रमाणमध्ये न नळाचा नसून बाणाचा न आहे, आणि खूपमध्ये दुसरा उकार असायला हवा होता, आणि मोहीम इथे दीर्घ विलंटी हवी होती। म्हणून मित्रांनो, इथे एकूण 5 शुद्ध लेखनाची दुरुस्ती आहेत, म्हणून इथे 5 शब्द अशुद्ध आहेत, अर्थात पर्याय क्रमांक 2 आपला 5 योग्य उत्तर होईल। पुढे, यथान्याय या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह कोणता? तर यथान्याय हा अव्ययभाव समास आहे। यथा या उपसर्गाचा अर्थ प्रमाणे असा होतो, अर्थात न्यायाप्रमाणे, जसं आपण म्हणतो यथाशक्ती शक्तीप्रमाणे, यथामती मतीप्रमाणे, तसंच यथान्याय न्यायाप्रमाणे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हाच आपला योग्य उत्तर होईल। पुढे, अद्री या शब्दाला समानार्थी शब्द कोणता?
अद्री हा मूळ संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ पर्वत किंवा डोंगर असा होतो. म्हणून पर्याय क्रमांक 4 पर्वत हाच आपला योग्य उत्तर होईल. पर्वतला गिरी, अचल, नग हे देखील समानार्थी शब्द आहेत. पुढे ग्रंथामध्ये इतरांनी मागाहून घातलेला मजकूर या अर्थाचा खालीलपैकी शब्द कोणता? तर त्याला म्हणतात प्रक्षिप्त. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर होईल. कारण मित्रांनो, एखाद्या पुस्तकात किंवा ग्रंथात मूळ लेखकाने लिहिलेले सोडून दुसऱ्याच व्यक्तीने नंतरच्या काळात स्वतःच्या मनाने जोडलेला भाग अर्थात घुसडलेला जो भाग असतो दुसऱ्या व्यक्तीने त्याला म्हणतात प्रक्षिप्त. ज्या प्रकारे अनाहूत याचा अर्थ होतो न बोलवता आलेला, अनुसूची म्हणजेच एक विषयांची यादी आणि परिशिष्ट हे तर पुस्तकाच्या शेवटी जोडलेली जादा माहिती असते. म्हणून पर्याय क्रमांक 2 हाच आपला योग्य उत्तर आहे. पुढे नयन या शब्दाची संधी सोडवा. तर नयन हे अयादी स्वर संधीचे उदाहरण आहे. कारण ने आणि अन हे मिळून नयन हा शब्द तयार होतो. म्हणून पर्याय क्रमांक 2 ने अन. कारण याचा नियम आहे अयादी संधीचा. ए ऐ ओ औ पुढे ऐ औ आय असे शब्द आल्यास ते होते अयादी संधी. ने अन नयन हाच आपला योग्य उत्तर होईल. पुढे समानार्थी शब्द ओळखा. अंबू. तर अंबू या शब्दाचा समानार्थी शब्द पाणी असा आहे आणि पाण्याला सलील, जल, उदक, जीवन हे देखील समानार्थी शब्द आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 3 हा योग्य उत्तर आहे. पुढे 11वा गुरु होणे या वाक्प्रचाराचा अर्थ पुढील पर्यायातून निवडा. 11वा गुरु होणे अर्थात भाग्य उजळणे. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. ज्योतिषशास्त्र किंवा जुन्या समजुतीनुसार कुंडलीत जेव्हा गुरु हा ग्रह 11व्या स्थानी येतो तेव्हा तो अत्यंत शुभ व फायदेशीर मानला जातो. यावरूनच हा वाक्प्रचार तयार झालेला आहे, 11वा गुरु होणे. पुढे सप्तमी विभक्तीचा कारकार्थ खालीलपैकी कोणता? सप्तमी विभक्तीचे प्रत्यय जे आहेत त, इ, आ हे असून त्याचा मुख्य कारकार्थ हा अधिकरण हा आहे. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर होईल. जे स्थान आणि काळ दर्शवितो. उदाहरणार्थ शाळेत मुले गेली, तर इथे शाळेत त हा प्रत्यय आलेला आहे सप्तमी, जे जागा दाखवत आहे, स्थान दर्शवित आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 अधिकरण हा सप्तमी विभक्तीचा कारकार्थ आहे. पुढे हत्तींच्या समूहाला काय म्हणतात ते पुढे दिलेल्या पर्यायातून निवडा. तर हत्तींचा समूह तो असतो कळप. पर्याय क्रमांक 2 हाच आपला योग्य उत्तर होईल. हत्ती किंवा हरणांच्या समूहाला कळप म्हणतात. ज्या प्रकारे थवा पक्ष्यांचा असतो, झुंड लोकांची झुंड असते आणि लोंगर किंवा घड ह्या केळ्यांचा असतो. म्हणून पर्याय क्रमांक 2 हाच आपला पर्याय योग्य होईल. पुढे म्हणीचा अर्थ ओळखा. औट घटकेचे राज्य. तर त्याचा अर्थ होतो अल्पकाळ टिकणारी संपत्ती किंवा वैभव किंवा नावलौकिक श्रीमंती. म्हणजेच आपला जो पर्याय होईल तो पर्याय क्रमांक 4 थोडा वेळ टिकणारे ऐश्वर्य, म्हणजेच अगदी कमी काळ टिकणारे अल्पकाळ. पुढे पुढील म्हण पूर्ण करा. गरज सरो डॅश मरो. तर गरज सरो आणि वैद्य मरो. पर्याय क्रमांक 3 वैद्य हा आपला योग्य उत्तर होईल. याचा अर्थ असा होतो की आपले काम झाले की उपकारकर्त्याची पर्वा न करणे, उपकार करणाऱ्याची आठवण न ठेवणे. पुढे गोलंदाजी करावी ती कुंबळेनेच. यातून काय सूचित होते? तर याचा सरळ अर्थ असा होतो की अनिल कुंबळे हाच सर्वोत्तम गोलंदाजी करण्यास खऱ्या अर्थाने पात्र किंवा योग्य आहे. त्यामुळे इथे या वाक्यातून थेट योग्यता सूचित होते. पर्याय क्रमांक 1 हाच आपला योग्य उत्तर होईल. पुढे
अभ्यस्त शब्द ओळखा. अभ्यस्त शब्द ओळखण्याची ट्रिक म्हणजे जुळे किंवा सारखे शब्द शोधणे. अर्थात एकाच शब्दाची किंवा अक्षराची पुनरावृत्ती झालेली आहे, डबल रोल झालेला आहे तिथे. उदाहरणार्थ हळूहळू, शेजारी पाजारी अशा प्रकारे. तर इथे जो पर्याय क्रमांक 1 आहे, अधून, मधून मधून, हाच आपला योग्य उत्तर होईल, कारण हा पूर्ण अभ्यस्त आहे. जो शब्द पहिले आलेला आहे तो शब्द एक्झॅक्ट रिपीट झालेला आहे, मधून मधून. म्हणून पर्याय क्रमांक 1 हाच आपला योग्य उत्तर आहे. पुढे, खालीलपैकी कोणत्या शब्दाचे रूप बरोबर लिहिलेले नाही. अर्थात आपल्याला अशुद्ध शब्द ओळखायचा आहे. तर इथे पारंपरिक, शारीरिक आणि क्षितिज हे तिन्ही शब्द योग्यरित्या लिहिलेले आहे. मात्र जो पर्याय क्रमांक 3 आहे, भुकेला, हा शब्द चुकलेला आहे. कारण भुकेला हा शब्द लिहिताना इथे प्रत्यय जोडला गेलेला आहे, ला, आणि ला प्रत्यय जोडला गेल्यामुळे इथे जो उकार आहे हा पहिला उकार होईल, ऱ्हस्व उकार. म्हणून भुकेला हा रूप चुकीचे आहे. पुढे, तो रडता रडता थांबला, हे वाक्य कोणत्या प्रकारातील आहे. तर हे वाक्य आहे पर्याय क्रमांक 4, कृदंत. कारण वाक्यातील रडता रडता हा शब्द रड या धातूपासून तयार झाला आहे, आणि रड या मूळ धातूला प्रत्यय लागून रडण्याची क्रिया अपूर्ण आहे असे दाखवतो, पण वाक्य पूर्ण करत नाही. थांबला या शब्दाने वाक्य पूर्ण झाले. उदाहरणार्थ खेळ या धातूपासून खेळता खेळता, पळ या धातूपासून पळता पळता, अशा प्रकारे हे कृदंत आहे. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर होईल. पुढे, योग्य शब्द भरा. भारतीय संस्कृतीत कल्पवृक्ष नावाची एक डॅश आहे. तर कल्पवृक्ष अर्थात इच्छा पूर्ण करणारे झाड ही एक कल्पना आहे. त्यामुळे परंपरा, कथा, कादंबरी या शब्दांपेक्षा परिकल्पना हा शब्द सर्वात अचूक आणि अर्थपूर्ण ठरतो. म्हणून पर्याय क्रमांक 3, परिकल्पना. भारतीय संस्कृतीत कल्पवृक्ष नावाची एक परिकल्पना आहे. पुढे, धातू ओळखण्याचे अक्षर कोणते. तर धातू ओळखण्याचे अक्षर म्हणजेच णे. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर होईल. याची ट्रिक म्हणजे कोणत्याही क्रियेचे, अर्थात क्रियेला णे लावून बोलायचे, त्यानंतर णे काढून टाकायचा आणि आपल्याला जो मुख्य धातू तिथे मिळतो. उदाहरणार्थ वाचणे, णे काढला, मुख्य धातू मिळाला वाच. तसेच लिहिणे, णे काढला, मुख्य धातू मिळाला लिही. त्याचप्रकारे पळणे, णे हा मुख्य धातू काढला आणि मिळाला आपल्याला पळ. अशा प्रकारे णे या शब्दाने आपल्याला धातू ओळखण्याचे ते अक्षर मानले जाते. पुढे, खाली दिलेल्या पर्यायांपैकी कोणता पर्याय हा शरीर या शब्दाचा समानार्थी नाही. तर शरीर या शब्दाचा समानार्थी नाही, तर तो आहे अरी. कारण अरी या शब्दाचा अर्थ होतो शत्रू किंवा वैरी. वपू, काया आणि देह हे शरीर या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 3 अरी हाच आपला योग्य उत्तर होईल. पुढे, विद्यार्थ्याला बक्षीस दिले, हे कोणते कारक आहे. तर मित्रांनो, इथे बक्षीस देण्याचं कार्य होत आहे जेव्हा एखाद्या गोष्टी दुसऱ्याला दिली जाते किंवा काही वस्तू दान केली जाते, तेव्हा तेथे संप्रदान कारक असतो. इथे दान हा शब्द आलेलाच आहे, त्यामुळे हे एक ट्रिक म्हणून आपल्याला वापरता येईल. संप्रदान म्हणजेच काहीतरी दिल्याचा, दान दिल्याचा इथे बोध होतो. विद्यार्थ्याला बक्षीस दिले म्हणून हा संप्रदान कारक आहे. चतुर्थ विभक्तीचा जो असतो सला तेना, ते इथे विभक्ती आहे. पुढे, अधोरेखित नामाचे वचन ओळखा. स्नेहलने ग्रंथ वाचले. तर मित्रांनो, इथे जर स्नेहलने एकच ग्रंथ वाचले असते तर स्नेहलने ग्रंथ वाचला
असा आपण क्रियापद प्रयोग केला असता. मात्र इथे वाचले असे क्रियापद आलेले आहेत जे की अनेकवचन आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे अनेकवचन आहे ग्रंथ. कारण ग्रंथ जरी एक असला तरी आपण ग्रंथ म्हणतो आणि अनेक ग्रंथ असले तरी आपण ग्रंथ हा शब्द वापरतो. म्हणून या वाक्यातून स्नेहलने ग्रंथ वाचले या वाक्यातून असा बोध होतो आहे की अनेक ग्रंथ वाचले, अनेक वचन. पुढे समूहदर्शक शब्द ओळखा. लोकांचे नेतृत्व करणारा म्हणजेच लोकनायक. पर्याय क्रमांक 2 हा योग्य उत्तर आहे. कारण मित्रांनो, लोक म्हणजे जनता आणि नायक म्हणजे नेता, अर्थात जनतेचा नेता. पुढीलपैकी न्यूनत्वबोधक वाक्य कोणते ते ओळखा. तर तुम्ही स्वतः या किंवा गड्याला पाठवा. तर इथे किंवा हा विकल्पबोधक आलेला आहे, उभयान्वी अव्यय, म्हणून हा न्यूनत्वबोधक नाही. रामा, गोविंदा व विष्णू हे मुंबईला गेले. इथे व हा शब्द आलेला आहे, इथे जोडणारा शब्द आहे, म्हणून हा उभयान्वी अव्यय आहे. म्हणून हाही शब्द न्यूनत्वबोधक नाही. यंदा पुष्कळ पाऊस पडला परंतु तो अवेळी पडल्याने पिकास फायदा झाला नाही. तर हा परंतु जो शब्द आलेला आहे तो इथे न्यूनत्वबोधक ठरतो. कारण न्यूनत्वबोधक उभयान्वी अव्ययात पण, परंतु, परी, बाकी यासारख्या अव्ययांचा वापर करून पहिल्या वाक्यातील काही कमतरता दोष दाखवला जातो. त्याला न्यूनत्व वाक्य म्हणतात. म्हणून पर्याय क्रमांक 2 हाच आपला योग्य उत्तर होईल. यंदा पुष्कळ पाऊस पडला परंतु तो अवेळी पडल्याने पिकास फायदा झाला नाही. इथे पहिल्या वाक्यात कमतरता दोष दाखवलेली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण मराठी व्याकरणावरील अतिसंभाव्य 30 प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे. त्यामागचे कन्सेप्ट आपण जाणून घेतलेत. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.